माझं नाव संचित शिवाजी कराड. मी सध्या MBBS थर्ड इयर कानपूर येथे शिकत आहे. मी गेल्या 7 दिवसापासून धाडस या प्रोग्राममध्ये जॉईन झालेलो आहे. माझा मेन हेतू म्हणजे काय, गेल्या 7 दिवसापासून म्हणजे माझा एक लहानपणापासून एक आजार आहे. आजार म्हणायचं म्हणजे एक माझी मनातली भीती आहे. ती भीती अशी की मला स्टेजवर जाणे किंवा स्टेजवर कोणतं भाषण करणे हे माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती. मला कसं लहानपणी घरच्यांनी खूप प्रयत्न केला की तू स्टेजवर जा, पण मला माझ्या ते कधी धाडसच आलं नाही. म्हणजे एक छोटंसं एक किस्सा आहे माझा की लहानपणी काय झालं, मला एक माझ्या पप्पाच्या शाळेत खूप ओळख आहे. त्यांची ओळख म्हणजे मला असं आहे की त्यांच्या नावानंच मला ओळखतात. ते असं म्हणायचे की कराड कराड तू कराड असा. मग त्यांचा एक किस्सा होता की मला पप्पा एकदा शाळेत येऊन गेले आणि मॅडमनी म्हणले की तुझे पप्पा एवढे भाषण करतात, माझी दीदी पण भाषण करायची, तुझे पप्पा तुझी दीदी एवढे भाषण करायची आणि तुला काय अडचण आहे. मग त्यांनी मला एक जबरदस्ती काय म्हणले, तू उद्या भाषण करायला, आता तू उद्या काही बी नाही, तू कराड सरांचं मुलगा आहे, तू यायलाच पाहिजे, तुला भाषण यायलाच पाहिजे असं बोलले. आणि तू उद्या काही पण करून आता भाषण कर हे मला सांगितले. माझं असं झालं की मी पुढच्या 1 महिना शाळेतच गेलो नाही. एवढी माझ्या मनात भीती राहायची की मी दरवेळेस झालं कुठलं भाषण असू किंवा काय पण असू, साधं मला एक कोण येऊन फक्त हातात माईक सुद्धा दिला की मला एवढी घाबरायची, घाम सुटायचं, मला हे करायचं सुधरत नाही असं म्हणायचं. पण मला असं वाटलं की हे जाऊ दे, आता टाळू, बघता येईल नंतर. पण आता प्रॉब्लेम असा झाला, जेव्हा मी तिथं कानपूरला गेलो, तिथं फर्स्ट इयर पासून असं व्हायला लागले की मला याच्याशिवाय ऑप्शनच नाही. पुन्हा मला माझी चूक समजली की मी काहीतरी खूप मोठी चूक केलेली आहे. पण त्याच्यानंतर मला वाटलं आता चला ठीक आहे, फर्स्ट इयर जाऊ द्या. फर्स्ट इयर गेला, सेकंड इयर मध्ये आणखीन अनुभव आला की मला त्याच्याशिवाय जमणारच नाही. आता मी एक डॉक्टर होतोय, डॉक्टरचं कामच आहे पेशंटला, कारण मला तिथं साधं पेशंटला सुद्धा बोलायला घाबरायचं की पेशंट काय समोरून बोलेल बघा, पेशंटनं जर हे विचारलं तर काय करेल. आणि मेन त्याच्यावर मोठा किस्सा झाला माझ्यासोबत की माझा एक सेमिनार होता. त्या सेमिनारला मी तयारी खूप केली की आता सेमिनार द्यायचा आहे मला, तर मी खूप सगळा अभ्यास केला, सगळा माझ्याच्यानं जेवढा आहे ते पूर्ण अभ्यास केला. आणि त्या सेमिनारचा दिवस आला आणि सेमिनारला गेलो की मी पुढे गेलो की मला काही सुधारलं नाही, एवढा घाम सुटला, काय नाही, माझे हात कापायला लागले. मला समजलं माझं काय झाले. शेवटी सरांनीच म्हणले की तू नको बोलू, तू बाजूला बस. तो दिवस म्हणजे असा होता की मला एकदम लागले की मी काय केलंय, की काही ना काही मी लहानपणापासून खूप मोठी चूक केलेली आहे. तेव्हा मी पप्पाला सांगितलं की पप्पा असं आहे मला. मग पप्पानी म्हणले की तू काळजी करू नको, कारण आतापर्यंत आहे मी जिथं अडकलोय, जिथं मी आलोय की फक्त माझ्यासोबत पप्पा आहेत. त्यांनी म्हणले की माझे एक सर आहेत, त्या सरांकडे तू जाऊ त्यांच्याकडे तू लावून. मला एवढी भीती होती की मला सरांकडे यायला भीती वाटायची की मी पप्पाला सांगायचो की तुम्ही डिले करा. पप्पाला म्हणायचो नाही पप्पा उद्यापासून जाऊ. असं उद्या म्हणण्यात माझी दिवाळी सुद्धा गेली. पण आता त्याच्यावर तिथे गेले की मला कळाले की आता ऑप्शनच नाही माझ्याकडे. मग आता पण आलो, या मला एक विंटर वॅकेशन भेटल्या, एक 8 दिवसाची सुट्टी भेटली, तर मी आता पप्पाला म्हणले की पप्पा जायचंय. तरी मी ज्या दिवशी आलो सरला फोन केला होता मी आज येईल, पण त्या रात्री पण म्हणलं नाही पप्पा मी उद्यापासून जाईल. मला म्हणजे एवढी भीती होती, मला असं होतं की स्टेजवर मी येईल का नाही एवढी मला घाबरत होतो मी. मग तो आला ज्या दिवशी मी सरांकडे गेलो, सरांचा पहिला शब्द होता की तू काळजी करू नको, तुझा आजार नाही, तुझी फक्त भीती आहे. कारण मला असं वाटायचं की हा माझी भीती नाही, माझा आजार आहे. कारण हात कापणं किंवा एवढं घाम गळणं म्हणजे साधं नाही, माझी भीतीच आहे. पण सरांनी सांगितले तू काळजी करू नको, मी आहे तुझ्यासाठी, तुला काही जरी अडचण आली की मी आहे तुला. की मग सरांनी फक्त म्हणले की तू आज बोल. आणि ज्या दिवशी पहिल्या दिवशी बोललो त्या दिवशीच वाटले की हा ही माझी कोणती आजार नाही, फक्त भीती आहे. पहिल्या दिवशी मलाही माहिती मी 2 मिनिटापेक्षा जास्त बोललो नसेल, की बोललो तरी मी काय बोललो हे मला समजत नव्हतं. कारण हे माईकचा समोर आला की मला समजायचं नाही मी कुठं, माझा आवाज कुणाकडे जात आहे की मी कुणाला काय बोलतोय मला समजायचं नाही. पण 1 दिवस झाला, 2 दिवस झाला, दुसऱ्या दिवशी पण सरला बोललो, सर नाही माझा आजारच आहे, कारण आणखीन जी मला भीती वाटायली. पण सर सारखे सांगायले मला की नाही तुझा हे आजार नाही, फक्त भीती आहे, तू बघ आणखीन जा. पुन्हा मी म्हणले हा करू. पण ज्या दिवस मला 3-4 असे 4 दिवस होईल की पुन्हा समजले की मी इथं थांबू शकतो. पुन्हा मला समजलं की हा खरंच आजार नाही तर फक्त ही भीती आहे. तर एवढंच मी सांगायचं झालं की या प्रोग्राममुळे किंवा या धाडस याच्यामुळे मला खूप
मला हेल्प भेटलेली आहे. कारण मला आयुष्यात कोणतंही दुसरं काही अडचण नाही, फक्त हे माझ्यासाठी हे एवढी अडचण होती की मी याच्याशिवाय मला हे होऊच शकत नाही. हे मला वाटायचं की मी हे कधी करू शकणार नाही. माझ्याच्यानं स्टेजवर येणं आणि स्टेजवर बोलणं म्हणजे माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती. तरी या 7 दिवसामध्ये मला सरांमुळे ही भीती गेली. मी सरांचं जेवढा आभार मानेल त्याच्यावर खूप म्हणजे खूप कमी आहे. कारण त्यांनी मला एक पुनर्जन्म दिलेला आहे. कारण भीती म्हणजे माझ्यासाठी खूप होती ही भीती. तर मी सरांचं मी मनापासून आभार मानतो. हे 7 दिवस माझ्यासाठी खूप मोठे गेले. हे 7 दिवस मी माझ्या आयुष्यात कधी विसरणार नाही. आता मी पुढे जाऊन मी बोलेल. आता एवढा तर मला कॉन्फिडन्स आलेला आहे की मी पुढे जाऊन काही पण बोलू शकतो किंवा काही पण करू शकेल. पण हे 7 दिवस मी आयुष्यात माझे विसरणार नाही. त्यामुळे मी सरांचं जेवढं होईल तेवढं मी मनापासून आभार मानतो आणि इथं थांबतो. धन्यवाद.